नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमची KYC सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे. हे तुम्हाला कसे कळेल? इथे बघा आणि असे चेक करा आणि तुम्ही निश्चिंत राहा. सर्व लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघाल ना, तेव्हा तुम्ही निश्चिंत होणार. कारण की खूप लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम आहे कारण की काय, आज पण मी खूप साऱ्या बहिणींची कमेंट्स वाचली, तर त्यामध्ये बहिणी काय विचारतात की आम्ही KYC केलेली आहे, कागदपत्र पण जमा केलेली आहे, तरी पण आम्ही पुन्हा KYC करायची का आता या वेबसाईटमध्ये? तेच मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये लाईव्ह करून दाखवणार आहे. तर म्हणजे कसं होतं माहिती का, म्हणजे तुमची जी शंका आहे ना की तुमची KYC झालेली आहे, पण ती सक्सेसफुली आहे का, ती तुमची KYC सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे का, असे प्रश्न प्रत्येक लाडक्या बहिणीच्या मनात येत असतात आणि त्यामुळे भीती असते का, कारण की नोव्हेंबरपासून जे तुम्हाला हप्ते आलेले नाही म्हणून. तर लाडक्या बहिणी, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळेल. मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवणार आहे वेबसाईटवर जाऊन. आणि तुमची KYC सक्सेसफुली झालेली आहे का हे कसे कळेल, तर काय मेसेज येतो, काय संदेश येतो, आपली जर KYC बरोबर झालेली असेल तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर लाडक्या बहिणी, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बघा, आता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 3ही महिन्यांचे हप्ते जे आहेत ते अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना आलेले नाही. आणि तसे कुठलेही अपडेट अजूनपर्यंत शासनाने काही दिलेले नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी वाट बघत आहेत नोव्हेंबरपासूनचे, ज्यांचे हप्ते राहिलेले आहेत ते पण, आणि ज्यांचा फक्त जानेवारीचा हप्ता राहिला आहे त्या पण. तर जसेही आपल्या हाती अपडेट येईल तसे मी लगेचच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार. आपण आपल्या महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर आलेले आहोत, म्हणजेच आपल्या सरकारी वेबसाईटवर आलेले आहोत. तर इथे काय सांगत आहे, KYC ही KYCची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून KYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. तर हे जे ब्लिंक होत आहे तिथे आपल्याला टच करायचं आहे आणि तिथे टच केल्यानंतर मग आपण डायरेक्ट वेबसाईट ओपन होते. वेबसाईट ओपन झाल्यानंतर बघा, तुम्हाला अशा पद्धतीने मेसेज येणार वेबसाईटवर. लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर तुम्हाला अशा पद्धतीने मेसेज येणार, काय, KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाभार्थी आधार क्रमांक. आता इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. तर जरी तुम्ही KYC केलेली असेल आणि जरी तुमची KYC पूर्ण सक्सेसफुली झालेली असेल तरीसुद्धा तुम्ही इथे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. कारण आपण इथे चेक करत आहोत की तुमची KYC ही सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे का. तर इथे आधार क्रमांक टाकायचा आहे. आता मी इथे आधार क्रमांक टाकून घेते आणि बघा, आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर तर मी सांगणारच आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगते. तर लाडक्या बहिणी बघा, हा व्हिडिओ बघितल्यावर आहे ना तुम्ही निश्चिंत होणार आहे. कारण की खूप बहिणींची कमेंट येत आहे की आमची KYC आम्ही याआधी पूर्ण केलेली आहे, परंतु आम्हाला कळतच नाही की आमची KYC ही सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे का. कारण की लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपासून हप्ते येत नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये म्हणजे संभ्रम निर्माण झालेला आहे. बघा, आता आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चा आपल्याला भरायचा आहे खाली. तर इथे रिफ्रेश केलं आहे मी. रिफ्रेश केल्यानंतर नवीन कॅप्चा आलेला आहे. आता मी इथे कॅप्चा भरून घेते, 249306. अशा पद्धतीने तुम्हाला कॅप्चा भरायचा आहे. कॅप्चा भरल्यानंतर बघा, इथे मी सहमत आहे यावर तुम्हाला टच करायचं आहे. नंतर तुम्हाला OTP पाठवा. मी सहमत आहे हे झाल्यानंतर तुम्हाला OTP पाठवा. हे जे खाली ऑरेंज कलरचं पिवळ्या रंगामध्ये जे लिहिलेलं आहे त्यावर तुम्हाला टच करायचं आहे. त्यावर तुम्हाला टच केल्यानंतर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज येणार, काय, इथे म्हटलेलं आहे एरर. हा आधार क्रमांक
KYC दुरुस्तीच्या यादीत नाही. म्हणजे काय की तुमचा जो हा आधार क्रमांक आहे तो KYCच्या दुरुस्तीच्या यादीत नाही. तर ज्यांची KYC चुकलेली आहे त्यांचीच KYC ही दुरुस्त करण्यासाठी त्यांचा आधार क्रमांक यादीमध्ये आलेला आहे. आता तुमची KYC जर बरोबर असेल तर तुमचा आधार क्रमांक यादीमध्ये नाही आणि आता तुम्हाला या वेबसाईटवर आता KYC करण्याची आवश्यकता नाही. कारण की तुमची KYC ही सक्सेसफुली ही याआधी तुम्ही जी केलेली आहे ती पूर्ण आहे, सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे. म्हणूनच तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येत आहे. एरर दाखवणार कारण की तुम्हाला आता या वेबसाईटवर KYC करण्याची आवश्यकता नाही, कारण की तुमची KYC ही पूर्ण झालेली आहे. बऱ्याच बहिणींचे असे प्रश्न होते की आमचे यादीमध्ये नाव आले नाही. तर तुमचे यादीमध्ये नाव आले नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमची KYC ही बरोबर झालेली आहे. म्हणजे याआधी जी सरकारने 2 वेळा KYCची वेबसाईट आणली होती त्यावर तुम्ही जी KYC केलेली आहे तेव्हा तुमची जी KYC आहे ती तुम्ही सक्सेसफुली पूर्ण केलेली आहे याचा अर्थ असा होतो. म्हणजे तुम्हाला मी आत्ता जे दाखवलं वेबसाईटवर लाईव्ह करून दाखवलं ना की एरर समजा जर आला आणि असा जर तुम्हाला मेसेज आला की हा आधार क्रमांक तुमचा लाभार्थी यादीमध्ये नाही, म्हणजे KYC दुरुस्तीच्या यादीमध्ये तुमचा आधार क्रमांक नाही, म्हणजे आता तुम्हाला तुमची KYC दुरुस्त करण्याची आवश्यकता नाही, कारण की तुमची KYC ही बरोबर आहे असा तुम्ही 100% समजायचं आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची KYC बरोबर झालेली आहे त्यांनी असे समजायचे आहे. तुम्हाला जर असा एरर आला आणि असा मेसेज आला तर तुमची कन्फर्म 100% KYC पूर्ण झालेली आहे, सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे. तर लाडक्या बहिणी बघा काय होतं, छोट्या छोट्या गोष्टी असतात पण खूप लाडक्या बहिणींना समजा जर नाही कळालं तर काही हरकत नाही, तुम्ही कमेंट करत राहा. मी तुमच्यासाठी छोटी गोष्ट असो की मोठी त्यावर मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ आणते. म्हणजे काय होतं, लाडक्या बहिणींना काही शंका राहत नाही आणि प्रश्न राहत नाही. शंका राहिली ना की मग तुम्हाला पुन्हा मग संभ्रम निर्माण होतो आणि मग असे वाटते की आपल्याला हप्ते का नाही येत, तर यामुळेच आपल्याला हप्ते येत नसेल असे मग लाडक्या बहिणींना वाटत असते. त्यामुळे आता तुमचं म्हणजे शंका निघून जाईल आणि तुम्ही निश्चिंत होणार की तुमची KYC ही पूर्ण झालेली आहे. तर लाडक्या बहिणी अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व हे लाईव्ह करून दाखवलेलं आहे वेबसाईटवर. तर वेबसाईटचा ॲड्रेस तुम्हाला मी ह्याच्यात देणार आहे कमेंटमध्ये, त्यावर तुम्ही टच करून डायरेक्ट तुम्ही KYCच्या वेबसाईटवर जाऊ शकतात. आणि असंही मी तुम्हाला वर्बली पण सांगू शकते की त्याचं आपल्या KYC वेबसाईटचा ॲड्रेस काय आहे. तर लाडकी बहीण www.ladkibahinYojana.maharashtra.in